सकाळचं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि संजूने गाडी काढलेली आहे बघा. आणि यावर असं आहे, आम्ही साहित्य सगळं ठेवले त्यात घेऊन जायला. एक दिवसाची ट्रिप आमची. पाण्याचं हे वगैरे आणि आमची गाडी अशी पुढचा नजारा बघा. पाऊस सुरू आहे जोरात. पाऊस सुरू आहे कोल्हापुरात बघू शकता. मस्तपैकी आता प्रवास सुरू झाला आमचा आणि आम्ही आता जायलो पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी. मस्तपैकी हिरवागार निसर्ग झालेला आहे बघू शकता. आणि आता पालिकेवर आलोय तर जरा खराब आहे. चला हे कोल्हापुरातून आता सांगली मार्गे, सांगली मिरज जयसिंगपूर या मार्गे आपण जाणार पंढरपूर. चालू रंकाळ्याच्या इथं कोल्हापूर रंकाळा एस टी स्टँड आहे बघा इकडं. या बाजूला असं एस टी स्टँड आहे कोल्हापूरचं. मस्त मी जरा थांबलो गाडीवर. जरा पोरगी माझी उठली आहे सकाळ सकाळी झोपत आणलेली. त्या बाजूला बाग आहे आणि आपण आता मार्केट यार्डच्या एरियात आहे कोल्हापूरच्या, तिथून जाणार पुढे. चला मित्रांनो, सांगली फाट्यावर आलेलो आहे आपण. सांगली फाटा इथून आज जायचं पंढरपूरकडे. कोल्हापूर सोडलेलं आहे मी आता. सांगली फाटा जयसिंगपूर मिरज या बाजूला. मित्रांनो हे बघा आम्ही आता सांगलीमध्ये आलो आहे. सांगलीच्या इथं तिथं सोलापूर दिसतोय बघा. सांगली पुढं आहे, हरिहरपूर इकडे, सोलापूर उजव्या साईडला आम्ही आता जाणार. पंढरपूर 143 किलोमीटर आहे. सांगोला, सोलापूर, लातूर या बाजूला आले. Continue on National Highway 166 for 6 kilometers. आता हा नॅशनल हायवे लागलेला आहे. नॅशनल हायवे 166 लागलेला आहे. म्हणजे आत एवढे पहिला टोल लागलेला आहे. हा कुठला टोल आहे? हे कसलं आहे बघा, मोठं मोठं पोहून चिकीत कसं असेल. केवढा मोठा टोल नाका आहे. मित्रांनो हे बघा आता इथे हॉटेल आहे महाराजा हॉटेल म्हणून, तिथं नाश्ता केला आहे. आम्ही हायवेला थांबले बघा. पंढरपूरला जायला आलो. मस्त वातावरण आहे, मागे पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे मस्त फिरायला जरा दर्शन घेऊन येतो. तिथून आहे माझा हा हायवे. चला जाऊया. गाडी तशी लावल्या. दुसरा टोल नाका आता लागलेला आहे मला. आणि फास्टॅग आमचा एक्सपायर झाला आहे, तेव्हा नवीन फास्टॅग क्रिएट करायला आलो आहे. मुलगी बघा माझी कशी दंगा करते नुसते. तिथं फास्टॅगचं काम सुरू आहे, नवीन क्रिएट करायला आलो.
पंढरपूर 50 किलोमीटर राहिले आमचं. असा हा हायवे. पवन चक्कीचं पात्या बघा कसं जायला केवढा आहे बघा. त्या हायवेला गाड्या आल्या. ही आमची गाडी यामुळे असा खर्डी म्हणून गाव आहे तिथं आपण आलो. पंढरपूरकडे झालेले आता रोडनं. तर खर्डी म्हणून गाव आहे तिथं आले आता. दुपारचे वाजले आता 11:30. मित्रांनो पंढरपुरात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं नाव लिहिलं आहे पंढरपूर असा बोर्ड लावला आहे. आणि पंढरपूर एंट्री केलेली आहे. पंढरपूर. चला मित्रांनो हे बघा गाडगे बाबा चौक. या चौकातून राईड घेतले की आपण जायला पार्किंग सांगितलेली In 600 meters, keep left to continue toward National Highway 561A. आम्ही पण बऱ्याच दिवसांनी आलो त्यामुळे काही माहित नाही मला आता. गाड्या वगैरे केवढे ते चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर. आणि याबद्दल असं वारकरी संप्रदायांचं हे केलं चांगलं. पुढं असं मंदिर आहे. गणपती मूर्ती कसली आहे बघा. सिद्धिविनायक प्रसन्न म्हणून आहे. पेट असं मंदिर पुढेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा इथे. आणि याबाजूला बरीच अशी हॉटेले पण आहेत. तुम्ही खाऊ शकता इथे काहीतरी नाश्ता जेवण वगैरे. असा हा चौक आहे. बऱ्यापैकी हॉटेल इथे भरपूर आहेत. मित्रांनो बघा आपण आले आता पंढरपूर. तिथे असा चौक आहे बघा मस्त. पंढरपूर हा पश्चिम द्वार इथे आपण आलोय. चला दर्शन घेऊया. आई या हा बाजार आहे. गडचिरोलीचा केवढा आहे पश्चिम दरवाजा त्याच्या बाहेर असा बरेच साहित्य भरपूर मिळतं. गडचिरोलीचा केवढा. आज आहे रविवार. जर गर्दी जास्त असली तर आम्ही बाहेरच्या बाहेर दर्शन घेणार. दर्शन मी पण पहिल्यांदाच आले पंढरपूरला. हे बऱ्याच वर्षांनी बरेच बदलले. भाविक होऊ शकता भरपूर आहेत. मूळ दर्शनाचा जायचा मार्ग. सुपना सेतू म्हणून आहे बघा वारकऱ्यांच्या सेवेत. मुखदर्शन रांगेकडे ही बिल्डिंग बघा. जगद्गुरू संत तुकाराम भवन म्हणून आहे. तुकाराम महाराज भवन ब्रह्मदर्शन. मित्रांनो एवढा पंढरपुरात आपण आलोय. चला चला. आणि संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप पेढेवर मिळतात बघा. आणि संत नामदेव पायरीचा. चला बरोबर. मित्रांनो पंढरपूरला आला तर
पहिली लाईन आहे बघा वरची दर्शनाची, त्यामुळे आम्ही लाईनमध्ये थांबलो नाही, वेळ झाला. अक्रोडला जाणार त्यामुळं तिथंच मुख दर्शन घेतलं आणि आता आम्ही जातो पुढे. श्री संत नामदेव पायरी बऱ्यापैकी तिथे लोक थांबतात बघू शकतो. नामदेव पायरी म्हणून बघा फुलं वगैरे आहेत, गर्दी जोरात आहे बाबा भयानक. असं आहे पुन्हा आलो मुखदर्शनाची एवढी रांग आहे, ते बरंच काय काय मिळतंय बघा. माळा वगैरे आहेत, अशा कपडे वगैरे साहित्य बरंच मिळते आणि अशी दर्शन रांग आहे. आणि मेन असे बघा तुम्ही इथं विठ्ठल मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गर्दी जोरात आहे रविवार असल्यावर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी बिल्डिंग आहे बघा भव्य, आणि अशी दर्शन रांग. तिथून लोक अशी फिरून फिरून पूर्ण दर्शन मार्गे तिकडे जातात. बरोबर आहे, मुखदर्शन पण होणे कठीण आहे.